रयत शिक्षण संस्थेच्या अकोला वासूद येथील शाखेने संस्कारशील विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला असून खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिप्रेत असलेला विद्यार्थी या संस्थेतून घडत आहे, याचा मला मनस्वी आनंद वाटतोय। रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची वस्तू देण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे विशेष कौतुक करतो। सर्व महापुरुषांच्या विचाराने हे विद्यालय काम करत असून आज रयत शिक्षण संस्थेत 4 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तर कर्मवीर अण्णांचे नातू चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा डॉक्टर अनिल पाटील साहेब उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही स्वागत करतो। आणि माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करणारे गेल्या 5 वर्षांमध्ये आदरणीय खासदार विजयसिंह मोहिते पाटील उर्फ दादासाहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा बुलंद आवाज रणजितसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सांगोल तालुक्याचे माजी आमदार आमचे सहकारी दीपकराव साळुंके पाटील यांनी हेही उपस्थित आमच्या निमंत्रणाला मान देऊन राहिलेले आहेत। रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग सल्लागार मंडळाचे चेअरमन संजीव पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधून आलेले शाखा प्रमुख, त्यांचे सहकारी, या परिसरातील सांगोला तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित या शाखेचे शाखा प्रमुख, त्यांचा सर्व स्टाफ, विद्यार्थी भगिनी आणि माझ्या बंधूंनो, वार्ताहर बंधूंनो, 100 वर्षापूर्वी कर्मवीर अण्णांनी सातारा येथे लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे। 4 ऑक्टोबर 2018 ते 2019 हे शैक्षणिक वर्ष रयत शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत त्या ठिकाणी साजरे केले जात आहे। पवार साहेबांच्याच हस्ते या इमारतीचा, नूतन इमारतीचा त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन कार्यक्रम व्हावा अशा प्रकारची इच्छा, मी गावकऱ्यांची इच्छा आमचे आमदार भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांच्या समोर या ठिकाणी 28 डिसेंबरला जो कार्यक्रम झाला त्यावेळी मी बोलून दाखवलेली होती आणि आपणा गावकऱ्यांची इच्छा जो फलद्रूप झालेली आहे। पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, याचा आम्हाला या परिसरातील सर्वच गावकऱ्यांना मनस्वी आनंद होत आहे। कारण या गावाने सरदार शामराव लिगाड्यांच्या काळामध्ये ब्राह्मणेतर चळवळीमध्ये साहेब भाग घेतलेला होता। त्याचबरोबर गावाचा कल ही सुरुवातीपासून सत्यशोधक समाज चळवळीकडे होता। गरीबाला बुद्धी असते, खेडूताला समज असते, हा आत्मविश्वास बहुजन समाजातील मुलामध्ये कर्मवीर अण्णांनी रुजविला। कर्मवीर अण्णांच्या हयातीतच या गावचे सुपुत्र लेबर स्कूल मधून सातारा येथे शिक्षण घेत असताना प्राचार्य नारायणराव भगरे यांनी शिक्षण प्रेमी गावकऱ्यांना सोबत घेऊन या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाखा 1957 साली सुरू केली। त्यासाठी सरदार शामराव लिगाडे यांच्या कन्या सौभाग्यवती आत्ताच्या कैलासवासी सत्वशीला देवी पवार यांनी 10 एकर 12 गुंठे जमीन संस्थेला दान दिली होती। त्याचबरोबर शिंदे परिवाराने 5 एकर 20 गुंठे आणि गव्हाणे परिवाराने 3 एकर 20 गुंठे जमीन बक्षीस रूपाने या शाखेला म्हणजे रयत शिक्षण संस्थेला दान दिलेले आहे। सुरुवातीच्या काळामध्ये कौलारू इमारतीचे बांधकाम गावकऱ्यांनी आणि त्यावेळेच्या जबाबदार शिक्षणप्रेमी या गावातील व्यक्तींनी स्वतःच्या श्रमदानातून 5 खोल्याचे काम केलेले होते। 1983 साली कैलासवासी एमडी गायकवाड, एनआर गायकवाड हे 2 माजी मुख्याध्यापकांना बरोबर घेऊन माझे वडील भाई जगन्नाथराव लिगाडे दादा यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शेजारची माध्यमिक विद्यालयाची 14 खोल्या त्यांना सोबत घेऊन बांधलेली होती। 1993 साली रयत शिक्षण संस्थेने या ठिकाणी ज्युनियर कॉलेजची सुरुवात केली। त्यानंतर 29 डिसेंबर 2005 रोजी दादांचे निधन झाले। त्यांच्या कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने आणि त्यावेळेचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन भाई एन डी पाटील साहेब यांनी दादांचे नाव भाई जगन्नाथराव लिगाडे ज्युनियर कॉलेज असं नामकरण त्यांनी केलं। त्यानंतर 2च वर्षांनी
सध्याचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते इथं भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला होता. सदर इमारतीसाठी 54 लाख रुपये खर्च झालेला आहे. पायाच लागत नसल्यामुळे 22-25 फूट खोल खाली जावं लागतं, त्यामुळे पायामध्येच 18 लाख रुपये आमचे वर्गणीतून गोळा केलेले गेले. या इमारतीसाठी मी ज्यावेळी पैसे मागण्यास सुरुवात केली त्यावेळी सोलंकर मुख्याध्यापक होते. सोलंकर मुख्याध्यापकांना मी बोलवलं आणि माझ्या शेतकरी सहकारी सूतगिरणीतील अकोले गावच्या 42 कामगारांनी रुपये 500 सगळ्यांनीच एकदम वर्गणी दिली आणि सोलंकर सरांनी इथं पायाचं काम सुरू केलं. त्यानंतर साहेब मी ज्या ज्या ठिकाणी गेलो 2 वर्ष माझ्या खिशामध्ये पुस्तक होतं दिल्लीचं. वाशी कॉलेजमध्ये गेलो, पनवेल कॉलेजमध्ये गेलो, खंदा कॉलेज रामशेठच्या, चांगाकाना ठाकूर कॉलेजमध्ये गेलो, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये गेलो, विज्ञान महाविद्यालय सांगोला. प्रत्येक सिनियरच्या प्राध्यापकांनी 1000 रुपये प्रमाणे देणगी दिलेली आहे. 500 रुपये प्रमाणे देणगी देणारे, 1000 रुपये प्रमाणे देणगी देणारे अनेक लोक आहेत. फक्त थोड्याच काही लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही 25,000च्या पुढच्या त्यांनी रक्कमा दिलेल्या आहेत देणगी म्हणून त्यांचा सत्कार करणार आहोत. सध्या विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेनं आपल्या मार्गदर्शनाखाली कृषी नायक आणि नायिका या देशामध्ये तयार व्हाव्यात, महाराष्ट्रामध्ये तयार व्हाव्यात या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम घेतलेला आहे तोच कार्यक्रम इथेही आम्ही या चांगल्या पद्धतीनं राबवतो आहे. रयत शिक्षण संस्थेनं आमच्यासाठी 15-16 साली 5 लाख रुपये दिलेले होते. मुख्यमंत्री निधीला जे आपण सगळेजण देणार होतो ते आपल्याच मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत आणि शेत जमीन आहे तिथं शेत तळ्यासाठी ती रक्कम वापरावी अशा प्रकारचा आपण आदेश दिल्यानंतर आम्हाला 5 लाख रुपये आलेले होते आणि त्या 5 लाख रुपयातून बोरवेल, शेततळ आणि शेजारी 1250 पेरूची झाडाची आम्ही लागण केलेली आहे आणि त्याचबरोबर या तळ्यामध्ये 60 लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली आहे. साहेब, आता पाण्याच्या बाबतीमध्ये संघर्ष भविष्यामध्ये अटळ झालेला आहे. त्यामुळे माझी एक इच्छा आहे की इयत्ता 8वी पासून खालीचा जो कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेला दिलेला आहे तशाच प्रकारचा अभ्यासक्रम इयत्ता 8वी पासून पदव्युत्तर पर्यंत पाण्याचा ताळेबंद आणि पीक साक्षरता हे विषय सक्तीचे किंवा कंपल्सरी अभ्यासक्रमामध्ये करावे लागतील. साहेब, आपणच हे करू शकता यावरती आमचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. तरच भविष्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये होणारे संघर्ष थांबतील. वर्षाचा अपवाद वगळला तर 12वीचा निकाली 100% आहे. चालू वर्षी इन्स्पायर अवॉर्ड साठी या शाखेतून 3 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. राज्य पातळीवरती पवार नावाच्या विद्यार्थ्याची एका उपकरणासाठी निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब माय काळजानं, आईच्या काळजानं याकडे बारकाईनं लक्ष देत आहेत. त्याचबरोबर आमचे विभागाचे चेअरमन सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 36 शाखा आहेत. 36 शाखांच्या इमारती, 36 शाखांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी सातत्यानं बारकाईनं काळजी घेऊन प्रत्येक शाखांची पाहणी आणि भेट देऊन मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करीत असतात. त्याचबरोबर सर्व संस्थेचे पदाधिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करीत आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. फक्त गेली 4 वर्षे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घोषणांचा पाऊस पडतो आहे. साहेब, 1978 साली आपण महाराष्ट्राचे पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या 7/12वरती जी बंडिंगची कर्जे होती ती 127 कोटीची बंडिंग कर्जे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आपल्याच मंत्रिमंडळामध्ये या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब कृषी मंत्री होते आणि साहेब 1988 साली आपण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड ही योजना आखली व अंमलात आणली. त्यामुळे सांगोला तालुक्याच्या डाळिंबाच्या बाबतीमध्ये आमचा तालुका अग्रेसर झालेला आहे. तो त्यामुळे फळबाग लागवड करत असताना आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना अनेक सवलती शेतकऱ्यांना जाहीर केल्या आणि त्या त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आज साहेब शेती आहे पण पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही आणि शेत पिकलं तर आज बाजार भाव नाही अशा प्रकारची शेतकऱ्यांची स्थिती झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून 1980 साली आणि 1988 साली आपल्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये जळगाव ते नागपूर आणि शेगाव ते नागपूर अशा प्रकारच्या 2 शेतकरी दिंड्या निघालेल्या होत्या. आपण 1980च्या दिंडीमध्ये सहभागी झालेला होता. त्यावेळी बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुल यांचं सरकार सत्तेवरती होतं. आपण विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे होतं.
सभागृहामध्ये नागपूरच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळून आपण शेतकरी दिंडीमध्ये सहभागी होत होता. दिंडीमध्ये भाई एन डी पाटील साहेब, भाई गणपतरावजी देशमुख साहेब, राजाराम बापू पाटील साहेब, बापूसाहेब काळदेते, अहिल्याबाई रांगणेकर, त्याचबरोबर गुणराव गोरे आणि नादो महानोर अशी सर्व मंडळी शेतकरी दिंडीमध्ये अग्रभागी होती. दिंडी अमरावतीहून पुढे निघाल्यानंतर यशवंतरावजी चव्हाण साहेब सुद्धा त्या शेतकरी दिंडीमध्ये सहभागी झालेले होते. आणि अमरावतीहून पोहरा येथे दिंडी गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांना आणि आपणाला आणि इतर आपल्या सर्व सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. दिंडी दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये गेल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची म्हणजे नेते मंडळींची धरपकड करण्यात आलेली होती. जास्त काही बोलणार नाही, या निमित्ताने ही घटना आबासाहेब सांगतोय की त्या दिंडीमध्ये पहिल्या दिवसापासून जे चालत होते त्यांच्या पायाला भेगा पडलेल्या होत्या आणि संध्याकाळी एकमेकात भेगा पडल्यानंतर एनडी सरांना प्रश्न विचारला आणि आबासाहेबांना की आबासाहेब आणि एनडी सर तुमच्या पायाला भेगा पडलेल्या आहेत, पाय रक्ताळलेले आहेत. तर एनडी सर म्हटले की माझ्या पायाच्या भेगांचं काय घेऊन बसला, माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संसाराला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या भेगा केव्हा मुजणार याची चिंता मला लागून राहिलेली आहे, म्हणून आम्ही सर्वजण चालत आहोत. माझ्या मित्रांनो, या ठिकाणी मी थांबणार आहे कारण शेवटी कवी बाबा बोरकर यांच्या शब्दामध्ये देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फार असे, देखणी की पावले जी ध्यास पंते चालती, देखणी की पावले जी ध्यास पंते चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. कार्यकर्तृत्वाचा अखंड झरा असलेलं पवार साहेबांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्र व संपूर्ण भारत देश बलशाली, शेतकरी बलशाली व्हावा यासाठी झटत आहे. भारत व भारतीयांच्या कल्याणासाठी पवार साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समारंभाचे अध्यक्ष, आमचे जनरल बॉडीचे सहकारी, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय आमदार गणपतराव देशमुख साहेब, ज्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं, ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्याच मार्गदर्शनातून आज रयत शिक्षण संस्थेचा शताब्दीचा उत्सव सुरू झालेला आहे. आणि रयत शिक्षण संस्था आज महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक सर्वोत्कृष्ट संस्था ज्यांच्या मार्गदर्शनातून उभी राहिलेली आहे. ते संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब, या विभागाचे अध्यक्ष विभागीय संजीव पाटील सर, माननीय खासदार विजयसिंह मोहिते पाटील सर, रणजित मोहिते पाटील साहेब, आमदार माननीय भरत भालके साहेब, माननीय माजी आमदार दीपक आबा पाटील, येथील संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य लिघाडे सर, संस्थेचे सचिव कराळे सर. मित्र हो, रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष झाली. अण्णांनी 1919 साली या रयत शिक्षण संस्थेची कार्याला सुरुवात केली. 1924 साली खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. एक विद्यार्थी 30 रुपयाचं बजेट घेऊन या रयत शिक्षण संस्था सुरुवात झाली. आज 100 वर्षानंतर आज रयतच्या 35 प्री प्रायमरी शाळा आहेत, 51 प्रायमरी शाळा आहेत, 438 हायस्कूल्स आहेत, 374 ज्युनियर कॉलेजेस आहेत, 42 कॉलेजेस आहेत, 90 हॉस्टेल्स आहेत, 8 आश्रमशाळा आहेत, 7 डीएड कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रातील 15 जिल्हे आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यामध्ये आपण काम करतोय. 4,58,000 मुलं शिकतायत, त्यातली 2,29,000 मुली आहेत. सगळ्यात महत्वाचं 11,000 शिक्षकांचा हा वर्कफोर्स हा रयत शिक्षण संस्थेकडे आहे. पवार साहेबांनी ज्यावेळी 1989 साली या रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्याच्या पाठोपाठ जागतिकीकरणाची लाट आली गेली आणि पहिल्यांदाच एक संपूर्णपणे या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली. ज्ञानाला किंमत आली, विज्ञानाला किंमत आली, आयटीला किंमत आली, मानवी बुद्धिमत्तेला किंमत आली, खांद्यावर डोक्याच्या 1.5 किलोचा मेंदू आहे त्याला किंमत आली. माझी जमीन किती, माझा पैसा किती, माझा वाडा किती, माझ्या गाड्या किती याच्यापेक्षा मानवी बुद्धिमत्तेला किंमत आली. 1992 ला ही सुरुवात झाली. नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते, मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. या दोघांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लिबरलायझेशन आलं, LPG आलं, लिबरलायझेशन आलं, ते शिक्षण क्षेत्राला लागू झालं आणि पहिल्यांदाच मानवी बुद्धिमत्तेला एक प्रचंड अशी किंमत आली. त्याच काळामध्ये वसंतदादांनी याही महाराष्ट्रातील मुलांना
एक तांत्रिक शिक्षण मिळावं म्हणून विनाअनुदानीमध्ये त्यांनी परवानगी दिली आणि एक सर्वात मोठा हा बदल महाराष्ट्रामध्ये घडला गेला की विज्ञानाला ज्ञानाला किंमत आल्यानंतर जगभर या देशातील मुलांना किंमत आली. या देशाची सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर 16 ते 35 वयोगटामध्ये 65 कोटी हे आहेत ते विद्यार्थी आहेत. या भारताचं वय अवघं 29 वर्षाचं वय आहे. तुम्हाला अख्खा जग ज्यावेळी म्हातारा होत आहे त्यावेळी भारत तरुण होत आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये अख्ख्या जगाला काम करणारे हात कोणते देणार असतील तर ते भारतातून देणार आहे. पण हे काम करणारे हात कसे पाहिजेत? नुसते 10वी पास चालणार नाही, 12वी पास चालणार नाही. तुम्हाला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, IT, ॲग्री या सगळ्या ज्ञानाची जोड असेल आणि जागतिकीकरणाचा हा रेटा जो आहे त्याला तोंड देण्याचं तयारी असेल तरच ती मुलं उपयोगी पडतील. नाहीतर आज आपण 5 लाखाचा, 25 लाखाचा, 50 लाखाचा मोर्चा मागतात. हे काय मागतात? तुम्हाला रिझर्वेशन मागतात. रिझर्वेशन कशासाठी मागतायत? नोकरी पाहिजे. नोकरी का नाही मिळत? स्किल नाही. स्किल का नाही? अभ्यासातच दिलेलं नाही. आणि म्हणूनच रयत शिक्षण संस्थेनं या शताब्दीच्या अगोदर गेली 5 वर्ष एक रयत शिक्षण संस्थेचं संपूर्णपणे पवार साहेबांनी कायापालट केला आणि संस्थेने एक विविध उपक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे की आमच्या 10वी पर्यंत शाळांचे निकाल तर आज बोर्डाचा निकाल जर 92% असेल तर रयतचा निकाल त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. 12वीचा निकाल चांगला आहे. केवळ आता 12वीच्या पर्यंत किंवा 10वी पर्यंत पास होऊन आपल्याला चालणार नाही. वेगवेगळ्या ज्या संस्था ज्या आहेत जे वेगवेगळे कोर्सेस जे आहेत तुम्हाला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लागणारे जे कोर्सेस आहेत ते आपण सुरू केलेले आहेत. आणि म्हणूनच रयतनं पहिल्यांदा ठरवलं की आमच्या या सगळ्या शाळा डिजिटल व्हायला पाहिजे. प्रत्येक शाळा डिजिटल झालेली आहे. LCD दिला आहे, लॅपटॉप दिलेला आहे, सॉफ्टवेअर त्याची दिलेले आहे, टॅब्स दिलेले आहेत. त्याच्या जोडीला आपण मिनी सायन्स सेंटर सुद्धा उभी केलेली आहे. आता मगाशी लिगाडे सरांनी सांगितलं तसं पहिले म्हणजे फ्युचर ॲग्रिकल्चर लेडर्स ऑफ इंडिया या देशाचं नेतृत्व शेतीतून आलं पाहिजे. आणि ही शेती 1ली ते 12वी पर्यंत एकही शब्द शेतीचा कोणत्याही सिलेबसमध्ये नाही. आणि म्हणूनच कधी जैन इरिगेशन, इंग्लिश ग्रुप आणि महिला वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षा नॅन्सी वेल मॅडम तिच्याबरोबर अमोल, त्याच्यामध्ये युनायटेड कॉस्टनर्स, फिनोलेक्स टाइम्स, वर्ल्ड बँक, फाउंडेशन या सगळ्यांनी मिळून या भारतातील मुलांना वर्ल्ड क्लास शेतीचे एज्युकेशन 8वी पासून मिळण्यासाठी पहिले नावाचा कोर्स सुरू केला. आणि रयत शिक्षण संस्थेच्या आज 37 शाळांच्या मध्ये आज हा कोर्स सुरू केलेला आहे. आपण त्याच्यासाठी शेतीची उभारणी केलेली आहे. आणि सिलेबस हा पारंपरिक न ठेवता या क्षणाला शेतीच्या जगातला सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम असेल तोच अभ्यासक्रम या मुलांच्यासाठी केला जातो. सुदैवानं गेल्या वर्षी जळगावला कधीचं पहिलं अधिवेशन झालं. आज जवळजवळ त्याच्यामध्ये 75 शाळांनी या महाराष्ट्रात भाग घेतला. पहिल्या 10 बक्षिसापैकी 7 बक्षिसे रयतने मिळवलेली आहे. त्यातले एक आपल्याला मॉडेल आपण आता बघूही शकता तुम्ही. आणि आज पहिल्यांदा जाणवलं की मुलं अतिशय रयतमधली मुलं ही अतिशय बुद्धिमान आहेत. शेतीसारख्या विषयामध्ये सुद्धा 10 पैकी 7 बक्षिसे त्यांनी सहजपणे मिळवली. आता शेतीच्या जोडीला याला व्हर्टिकल अपग्रेडेशन आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला 12वीला सुद्धा याच कॉलेजमध्ये आपण शेतीविषयी केलेलं आहे. संस्थेची जी काही 20 महाविद्यालय त्याच्या 5 महाविद्यालयामध्ये आपण BOचे शेतीचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये BSc ॲग्रीला जसं ॲग्री कॉलेजमध्ये जसं आपण शिक्षण घेतो त्याच पद्धतीचं शिक्षण या रयत शिक्षण संस्थेच्या 5 कॉलेजेसमध्ये आपण ॲग्रीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये परत आपण फूड प्रोसेसिंग आणि फूड टेक्नॉलॉजी हेही त्याच्यामध्ये विशेष घातलेलं आहे. केवळ शेती पिकवून नव्हे तर शेतीची मॅनेजमेंट, त्याचं मार्केटिंग आणि त्याचं प्रोसेसिंग या सगळ्या गोष्टी या मुलांना 8वी पासून मुलांना देण्याच्या दृष्टीनं रयतनं हा सगळ्यात मोठा उपक्रम घेतलेला आहे म्हटलं तरी चालेल. हे करत असताना संस्थेच्या माध्यमातून केवळ शिक्षण नव्हे, शिक्षणाच्या जोडीला ज्या काही बाकीच्या गोष्टी लागतात, स्पर्धा परीक्षा हा त्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. आज रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच्या सर्व 37 कॉलेजेसमध्ये आज MPSCची आणि UPSCची तयारी करून घेतो आपण. गेल्या 10 वर्षात सातारच्या एका सेंटरनं 1000 मुलं आज MPSCला निवड झालेली आहे आणि सगळीच्या सगळी ती ग्रामीण भागातील आहे. तुम्हाला म्हणजे हे MPSC फक्त पुणे आणि मुंबईमध्ये नव्हे, त्याच प्रकारचं आपण IBPS बँकिंगसाठी सातारला सेंटर सुरू केलेलं आहे. त्याच्यातून जवळजवळ 400 ऑफिसर्स आज बँकिंगला निवड झालेले आहे. कर्जतला अतिशय मिलिटरी पॅरामिलिटरीचं सेंटर आपण उभं केलेलं आहे.
एवढे न उभं करता गेल्या काही वर्षामध्ये आम्ही कॉलेजकडे विशेष लक्ष दिलं गेलं. कॉलेजेस ही देशातील नव्हे तर जगातील एक सर्वोत्कृष्ट कॉलेजेस व्हावीत या दृष्टीने नॅकला आमचे सर्व कॉलेजेस ॲपियर झाली आणि सांगायला आम्हाला आनंद वाटतो 19 कॉलेजेस पैकी रेटची 14 कॉलेजेस ही नॅकला ए ग्रेड आलेली आहे. त्यातली 6 कॉलेजेस A+ झालेले आहेत आणि 6 कॉलेजेस ऑटोनॉमस आहे. तो देशातला आज विक्रम आहे म्हटलं तरी चालेल. आणि म्हणूनच आज सेंट्रल गव्हर्नमेंटनं रेट शिक्षण संस्थेला क्लस्टर युनिव्हर्सिटी बहाल केलेली आहे. देशातली एकमेव रेट शिक्षण संस्था अशी आहे की ज्याच्यात तिन्ही कॉलेजेस 3.5 वरच्या वर मार्क मिळून आज ही आपली स्वतःची एक युनिव्हर्सिटी उभी केलेली आहे. अण्णांनी त्यांच्या हयातीमध्ये 6 मे 1959 अण्णांनी यशवंतरावांना शेवटचं पत्र लिहिलं होतं ससूनमधनं. यशवंतराव, माझी शेवटची इच्छा आहे, येत्या अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्ही ग्रामीण विद्यापीठाची घोषणा करावी. ते अण्णांचं स्वप्न आज साकार झालं आहे म्हटलं तरी चालेल. केवळ रयत शिक्षण संस्थेनं केवळ शिक्षण न देता शिक्षणाच्या बरोबर स्किल हा जरूर आहे. स्किल खेरीज पर्याय नाही. पारंपरिक आपण शिकतो त्याचा उपयोग आता होणार नाही. काळ बदललेला आहे. काळाच्या प्रमाणे तुम्ही बदललं पाहिजे आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक मुलाला स्किल डेव्हलपमेंट हे मिळालंच पाहिजे. त्यांनी विषय कोणताही घेऊ देत पण त्याच्या विषयाच्या जोडीला एक स्किलचं प्रोग्राम त्याला मिळालंच पाहिजे. आणि त्यासाठी पंतप्रधान कौशल्य योजना, दीनदयाल कौशल्य योजना, प्रमोद महाजन कौशल्य योजना या तिन्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना आपण आपल्या कॉलेजमध्ये सुरू आहे. त्याच्याच बरोबर आपण जैन इरिगेशन बरोबर टायप केलेला आहे. त्याच्यातून पर्याय आहे. आणि आम्ही शेती केवळ आम्ही शिकवत नाही, रयत शिक्षण संस्थेनं सुद्धा शेती करायला सुरुवात केली. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कराडला आम्ही 100 एकराचा शेतीचा प्लॉट उभा केला. जमीन आम्हाला 1948 साली शहाजीराजेंनी दिली पण एवढ्या वर्षामध्ये आम्ही काही करू शकलो नाही. पवार साहेबांच्या मार्गदर्शन आणि जैन इरिगेशनच्या मदतीने 100 एकरामध्ये आज आमचं ॲग्री पार्क उभा आहे. 40 एकरामध्ये ऊस आहे, 12 एकरमध्ये केळी आहे, 6,500 केशर आंबा आहे आणि 4,500 पेरूची झाड आहे. 1 कोटीचं शीतळ आहे. आणि आज पहिल्यांदाच रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये 65 लाखाचं उत्पन्न साहेब केवळ शेतीतून आज रयत शिक्षण संस्थेला उभं राहिलं. त्याच पद्धतीचं ती जी आपली पेरूची बाग दिसते ना, ही त्याच रयत शिक्षण संस्थेचा हा दुसरा पार्ट आहे की शेती सुद्धा उत्तम रीती ही रयत शिक्षण संस्था करू शकते आणि ते विद्यार्थ्यांच्याकडनं आपण करून घेतोय. म्हणून शेतीसाठी आपण जैन इरिगेशन बरोबर टाईप केलेलं आहे, BVG बरोबर टाईप केलेला आहे, फली बरोबर टाईप केलेला आहे. बॉश ही नावाची जगातील सगळ्यात मोठी तुम्हाला ऑटो अँसिलरीची प्रत्येक गाडीमध्ये एक जरी पार्ट कोणत्या कंपनीचा असेल तर त्या बॉश बरोबर करार केलेला आहे. महिंद्रा प्राईड बरोबर केलेला आहे. ICICI बँकेबरोबर करार केलेला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बरोबर करार केलेला आहे. टाटा बिझनेस सपोर्ट सर्व्हिस बरोबर करार केलेला आहे. टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर बरोबर आहे. गोदरेज बरोबर आहे. कूपर इंजिनिअरिंग बरोबर आहे. लुपिन बरोबर आहे. किंबहुना प्रत्येक मुलाला 12वी पास असू देत, नापास असू देत, त्याला 3 महिन्याचा कोर्स देऊन एक तरी जॉब त्याला देण्याची व्यवस्था या सिस्टीम्स मध्ये उभं केलेलं आहे. पारंपरिक डिग्रीच्याही पलीकडे जाऊन आपण आता आलो पाहिजे. आणि याच्याही पुढचा सगळ्यात मोठा भाग कोणता असेल तो आहे तो संशोधनाचा भाग आहे. म्हणून रयत शिक्षण संस्थेनं टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्याबरोबर 80 कोटी रुपयाचे 4 प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत. एक सातारचा प्रोजेक्ट आहे, त्याचं उद्घाटन पवार साहेबांनी केलेलं आहे. दुसरा प्रोजेक्ट खारघरला आणि हडपसरला आपण करतोय, त्याचं उद्घाटन येत्या 28 तारखेला आहे. आता ह्या ज्या मुलांनी एखादी संकल्पना मांडलेली आहे या संकल्पनेचा रूपांतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करून त्याची कंपनी तयार करून ते बाजारामध्ये आणून त्याचं पेटंट घेऊन करण्यापर्यंत ही सगळी जबाबदारी रयत शिक्षण संस्थेने केलेली आहे. आज रयत शिक्षण संस्थेने या विद्यार्थ्यांच्याकडनं संकल्पना मागवलेल्या आहेत. 1 लाख संकल्पनेची बँक आम्ही उभी करतोय आणि या याच्यातून चांगल्या संकल्पना या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आणतोय आणि त्याचं मुलांना पेटंट सुद्धा मिळवून देतो. त्याच्यामध्ये आज पहिल्यांदाच अशा पद्धतीची एक संकल्पना करणारी ही देशातील एकमेव संस्था कोणती असेल तर रयत शिक्षण संस्था आहे. 16 वर्ष शिकल्यानंतर त्याच्या प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे हे ध्येय ठरवून ही रयत शिक्षण संस्थेची शताब्दीची वाटचाल आहे तुम्हाला. आणि या वाटचालीमध्ये पवार साहेबांचं एक मोठं मार्गदर्शन आहे आणि सुदैवानं
त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक आम्ही मोठमोठे प्रकल्प घेतलेले आहेत. या प्रकल्पाचं नुसतं प्रकल्प घेतले नाही, त्याची उद्घाटन केलेली आहे, नुसतं घोषणा दिलेलं नाही, तर त्या अस्तित्वात आलेलं आहे म्हटलं तरी चालेल. आणि म्हणूनच आज या आपल्या शाखेचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते झाले. तुम्ही सर्व भाग्यवान आहात की पवार साहेबांचे मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे. आणि एक रयत शिक्षण संस्था किंबहुना या महाराष्ट्रातील सर्व शिक्षण पद्धती एका वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वाटेवर ही उभी आहे. आणि या महाराष्ट्रातील केवळ मुलांना, प्रत्येक मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहावं या पद्धतीचं शिक्षण या माध्यमातून मिळणार आहे. एवढं बोलून माझी मी 2 शब्द संपवतो. आजच्या समारंभाचे उद्घाटक माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर माननीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांचा स्वागत आणि सन्मान आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते माननीय गणपतरावजी देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याचबरोबर माननीय संजीव पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय खासदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचा या निमित्तानं स्वागत आणि सन्मान करावा. त्याचबरोबर माननीय संजीव पाटील साहेब यांना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आणि सन्मान करावा. त्याबरोबरच संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान माननीय संजीव पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य भाऊसाहेब कराळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या निमित्तानं होतो आहे. त्याचबरोबर या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय प्राचार्य विके पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय संजीव पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावा. त्याचबरोबर माननीय संजीव पाटील साहेब यांना मी पुन्हा विनंती. त्याचबरोबर माननीय आमदार भारत भालके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत माननीय संजीव पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान माननीय प्राध्यापक नानासाहेब लिगाडे सर आणि प्राचार्य व्ही के पाटील सर यांनी करावे अशी मी त्या मान्यवरांना विनंती करतो. याबरोबरच ग्रामस्थांच्या वतीनं काही माननीय शरदरावजी पवार साहेब आणि इतर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. या गावच्या सरपंच सौभाग्यवती अलकाताई शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करावा. त्याचबरोबर माननीय संदीपान खटकाळे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते माननीय आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. माननीय संदीपान खटकाळे अध्यक्ष तंटामुक्ती यांच्या हस्ते माननीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय अशोक शिंदे साहेब यांच्या हस्ते माननीय खासदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. जिल्हा परिषद सदस्य माननीय अशोक शिंदे साहेब यांच्या हस्ते माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो. त्याचबरोबर माननीय सोमनाथ शिंदे सर माजी सरपंच अकोला वासूर यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. माननीय सोमनाथ शिंदे माजी सरपंच अकोला वासूर यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर माननीय नानासाहेब शिंदे पाटील यांच्या हस्ते
रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य भाऊसाहेब कराळे साहेब यांचा या निमित्तानं सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रावर संजीव बैरागी यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून नाना लिगाडे यांनी शाळेने केलेली प्रगती, राबवलेले नवीन उपक्रम या गोष्टींचा तपशील अहवाल दिला. तसेच शाळेची इमारत उभी करताना आलेल्या अडचणी तसेच त्यावर मात केलेल्या घटना सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ही इमारत उभारताना शाळेतील शिक्षक व इतर दानशूर मंडळींनी केलेल्या अनमोल अशा मदतीचा उल्लेख केला. तसेच ज्यांनी मदत केली अशा सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्यात आला आहे. त्यांनी भारतातील तरुणांची सध्याची परिस्थितीचा विचार परामर्श केला. संस्थेत फक्त शिक्षण न देता संशोधन व नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे व करत राहणार आहे असं सांगितले. शेती, स्पर्धा परीक्षा, बँकिंग व इतर सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय रयत शिक्षण संस्थेच्या शाखातून मिळण्याची सोय करण्यात आली आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळेस केलं. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सदस्य, विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला. संस्था नवीन आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. गुणवंत विद्यार्थी घडवण्याचा आमचा मानस आहे. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळेच्या इमारतीच्या कामाला आर्थिक मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नितीन खटकाळे रुपये 25,000, माननीय हिरालाल खटकाळे रुपये 25,000. त्याचबरोबर स्वर्गीय आदिनाथ महादेव गुरसाळकर व सौ सोनाबाई आदिनाथ गुरसाळकर यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष आदिनाथ गुरसाळकर यांच्याकडून रुपये 25,000ची देणगी या विद्यालयाला देण्यात आलेली आहे. सैनिकी रोबोट मांजरी हायस्कूल मांजरी सैनिकी रोबोट आदित्य प्रकाश तोरबले यांनी निर्माण केलेला त्यांचाही सन्मान डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. यानंतर न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव इथला विद्यार्थी शिवराज प्रशांत पाटील यांनी ब्लाइंड स्टिक विथ स्मार्ट GPS तयार केलेला आहे. त्याचाही सन्मान डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. यानंतरचे सन्मान रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य भाऊसाहेब कराळे साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी येथील विद्यार्थी स्वप्नील सुनील बेदनगुडे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सिंपल इलेक्ट्रिक सायकल या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. त्याचा सन्मान माननीय कराळे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर सतू कृष्णा केनी विद्यालय अनवली येथील विद्यार्थी किरण पोपट डिसले यांनी सेन्सॉर बेस ऑटोमॅटिक ड्रीप इरिगेशन सिस्टीम तयार करण्यात केलेली आहे. त्याचाही सन्मान कराळे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. लिंगेश्वर विद्यालय पुळूज येथील विद्यार्थी प्रीतम समाधान शिंदे यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन यंत्र केलेले आहे. त्याचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव यांनी इको फ्रेंडली मोटरसायकल अमर बाबूराव वरवडे यांनी तयार केली. त्याचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी होतो आहे. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माननीय संजीव बैरागी आणि पब्लिकेशनच्या वतीनं माननीय पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी त्यांना या संस्थेने ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांच्या मुलांना चांगल्या प्रकारची शिक्षण देऊन प्रतिभावंत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहे. त्याबद्दल मी येथील सर्व शिक्षकांचे, संस्थेच्या संलग्न सदस्यांचे मनापासून आभार मानत आहे.
असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते अकोला वासू तालुका सांगोला येथील रयत शिक्षण संस्थेच्या सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथ लिगाडे न्यू कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते. महाराष्ट्राच्या विधानसभेतले ज्येष्ठ सभासद आणि आपल्या सगळ्यांचे नेते गणपतराव देशमुख, आपल्या भागातले लोकसभेचे सभासद खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, माजी आमदार दीपक सावंते, पंढरपूरचे आमदार भारत भालके, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि संस्थेचे संबंधी आणि शाळेचे संबंधी असता असलेले आपण नागरिक बंधू भगिनी, प्रेमलेखा विद्यार्थी विद्यार्थिनी, मला अतिशय आनंद आहे की रयत शिक्षण संस्थेच्या या विद्यालयाला चांगल्या प्रकारची वास्तू किंवा सगळ्यांच्या पाठिंब्याने या ठिकाणी उभे करण्याच्यासाठी आपण यशस्वी झालो. शामराव लिगाडे यांचं मार्गदर्शन सर्वसामान्य पिढीतल्या लोकांना सातत्यानं होत असेल. एक काळ असा होऊन गेला की त्या काळामध्ये सत्यशोधक विचाराच्या संबंधीची भूमिका ही लोकांच्या मध्ये जाईल कशी याची काळजी घेणारा एक नेतृत्वाचा वर्ग होता. महात्मा ज्योतिबा फुले असो, राजर्षी शाहू महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, असे अनेक माणसं की ज्यांनी वैचारिक नेतृत्व महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीवर दिलं. आणि तो सत्यशोधक विचाराला समाजामध्ये मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करणारे अनेक व्यक्ती अनेकांनी या संबंधीची भूमिका कृतीमध्ये आणण्याची खबरदारी घेतली. त्याच्यामध्ये कर्नल भाऊराव पाटलांचा उल्लेख करावा लागेल, विठ्ठलरावजी शिंदेचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. आणि अशांच्या विचाराने काम करणारे ठिकठिकाणचे जे कोणी नेते होते त्यामध्ये शामराव लिगाडे यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. आणि मला आनंद आहे की सत्यशोधक विचाराची पेरणी करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या नावानं आज या ठिकाणचे विद्यालय शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम करते. आणि त्याची ही वास्तू या ठिकाणी होते. त्या वास्तूला तुमच्या सगळ्यांची मदत झाली म्हणून ती वास्तू होऊ शकली. त्या वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी झालं हे तेव्हा सगळ्यांच्या दृष्टीने मी या ठिकाणी जाईल. आजचा दिवस आपल्यापैकी कदाचित अनेकांना माहीत नसेल. महाराष्ट्राच्या निश्चितता मुंबई शहरातल्या कामगार चळवळीमध्ये महात्मा फुल्यांचा आदर्श ठेवून काम करणारी एक व्यक्ती होती. तिचं नाव नारायण मेघाजी लोखंडे. आणि नारायण मेघाजी लोखंडे हे कामगाराच्या क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. मुंबईच्या गिरणी कामगाराच्या मध्ये ते राहिले, ग्रामीण भागात राहिले, दुष्काळी भागात आलेले. आणि आयुष्यभर त्यांनी हा सत्यशोधीचे विचार हा कृतीमध्ये कसा आणता येईल आणि कष्टकऱ्याच्या घामाची किंमत त्याच्या फलकामध्ये कशी पडेल याची काळजी घेण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांचा आजचा हा जन्मदिवस आहे.
आणि म्हणजे अशा व्यक्तिमत्वाच्या जन्मदिवशी हा कार्यक्रम होतोय त्याचा मला मनापासूनचा आनंद. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक चळवळीचा विस्तार झाला. यशवंतराव चव्हाणांच्या सारखं नेतृत्व होतं. त्या नेतृत्वाने एक दिशा दिली. शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे ही भूमिका मांडली. नंतरच्या काळामध्ये सुद्धा वसंतराव पाटील असतील किंवा आणखी अनेक नेते असतील त्यांनी या विस्ताराच्या संबंधीचा आग्रह धरला. मला आठवतं की गणपतरावजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असताना या विस्ताराच्या संबंधीच्या कल्पनेला विरोध झालेला होता. एक भूमिका मांडली गेली की विस्ताराच्या पेक्षा गुणवत्तेला आवश्यकता आहे. गुणवत्तेला आमचा कुणाचा विरोध नाही, आजही नाही. डॉक्टर अनिल पाटील यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर आज रयत शिक्षण संस्थेमध्ये गुणवत्तेला कसं प्राधान्य दिलेलं आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आलेली आहे. पण गुणवत्ता ही असली पाहिजे, त्याच्यामुळे शिक्षणाचा विस्तारही झाला पाहिजे. ज्ञान संपादन करण्याचा अधिकार या देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा आहे आणि तो अधिकार कृतीमध्ये यायचा असेल तर विस्तार झाल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि रयत शिक्षण संस्थेनं या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलं. म्हणून मगाशी बोलत असताना डॉक्टर अनिल पाटलांनी सांगितलं की 4 लाखाच्या पेक्षा सुद्धा अधिक विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेत ज्ञान संपादन करण्याची कामगिरी करतायत. हा विस्तार करण्याच्या संबंधीचं धोरण आहे. एका बाजूने मी विस्ताराला स्थान देतो आणि दुसऱ्या बाजूने गुणवत्तेला सुद्धा स्थान देतो आणि त्यामुळं त्यांच्या भाषणामध्ये स्किल डेव्हलपमेंट या संबंधीचा जो विचार मांडला गेला ते स्किल डेव्हलपमेंट याचा अर्थ ही सगळी पिढी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तरबेज कशी होईल याची खबरदारी घेण्याच्या उद्देशी काळजी त्याच्यामध्ये याचा हेतू आहे. आता ज्या मुलांचा आपण सत्कार केला मला गमत वाटलं, आनंद झाला की त्या मुलांना कशासाठी तुम्ही सत्कारित केलं. कोणी नवीन संशोधन केलं, कोणी विज्ञानाचा आधार करून काही एक्सपेरिमेंट केली, कोणी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि त्याची उपयुक्तता कशी करायची या संबंधीचं संशोधन केलं आणि याच्यामध्ये जे यशस्वी झाले त्यांना आपण या ठिकाणी सत्कारित केलं. याचा अर्थ स्वच्छ आहे की विस्तार होतोय आणि त्या विस्ताराच्या गुणवत्ता वाढीच्या संबंधीची कल्पना जी या मुलांच्या नव्या पिढीच्या राबवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला एक प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळं आज ही ग्रामीण भागात राहिलेली मुलं सुद्धा काही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवत आहेत. आणि माझी खात्री आहे की आज ना उद्या मोठे झाल्याच्या नंतर उच्च शिक्षण संपादन केल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ हे अशा सगळ्या घटकातून सुद्धा तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यावर आज शिक्षण संस्थेचा फार मोठा प्रमाण असतो. मी सगळीकडे जात असताना आपण सगळेजण शेतीच्या क्षेत्रातील लोक, शेती कमी होते, शेतीवरचा बोजा वाढतो, घरामध्ये बातम्या होतात. 20 एकरवाला 4 मुलं झाल्याच्या नंतर 5 एकर आणि त्याच्या घरात पुढच्या पिढीमध्ये आणखी 2-3 मुलं झाली तर रोजगारच होतो आणि त्याच्या पुढे काही प्रगती झाली पुढच्या पिढीनं तर अत्यवंशर आलं किंवा भूमीन सुद्धा होण्याच्या संबंधीचं चित्र दिसतं. याचा अर्थ वाढती लोकसंख्या याचा मोठा हा संबंध शेतीवर आहे, जमिनीवर आहे. ती सोसण्याची ताकद आज जमिनीची किती राहिली आहे बघतो. जमीन वाढते का? जमीन वाढत नाही. नवीन रस्ते होतात त्याच्यामध्ये जमीन जाते, प्रकल्प होतात त्याच्यामध्ये जमीन जाते, धरणं बांधली जातात त्याच्यात जमीन जाते.
शहर वाढलं जातं त्याच्यामध्ये जमीन जाते. दिवसेंदिवस जमीन कमी होते, पण जमिनीवर अवलंबून राहणारा लोकसंख्या ही वाढती राहिली. आणि म्हणून शेती खऱ्या अर्थानं आपल्याला मदतगार व्हायची असेल तर शेतीवरचा बोजा हा कमी केला पाहिजे. कुटुंबातल्या एखाद दुसऱ्याच व्यक्तीने शेती केली पाहिजे आणि बाकीच्या मुलांनी अन्य क्षेत्रामध्ये कौशल्य दाखवून यशस्वी झालं पाहिजे. आणि त्यासाठी कौशल्य विकासाच्या संदर्भात त्याची तयारी करून घेणं आज हे काम रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि माझी खात्री आहे की त्याच्यामध्ये यश येईल. आज ही भावना वाढली जाते. मगाशी मी इथं आल्याच्या नंतर मला प्रतापराव साळुंखे भेटले. प्रतापराव साळुंखे हे सांगली जिल्ह्यातले ते आणि त्यांचे अनेक सहकारी आज मी महाराष्ट्राच्या बाहेर कुठे गेलो तर मला भेटतात. आणि त्यांचा उद्योग काय या सगळ्या लोकांचा, हे लोक सोनं गाळतात, सोनं गाळण्याचा उद्योग करतात. म्हणजे मी केरळमध्ये गेलो 2-3 दिवसाच्यासाठी. या 3 दिवसामध्ये जवळपास मला 2,000 महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी सोनं गाळण्याचं काम करणारे घटक मिळतात. ते तिथं मिळतात, ते लखनौला मिळतात, ते दिल्लीला मिळतात, ते श्रीलंकेला मिळतात, ते नेपाळला सुद्धा मिळतात. आणि अनेक कुठल्या दुष्काळी भागात सांगोल्याचे असतील, आटपाडीचे असतील, तासगावचे असतील, या आजूबाजूच्या पाण्याचे असतील. म्हणजे ही सगळी मंडळी 5-50-100 वर्षाच्या पूर्वी घराच्या बाहेर पडली. प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, दुष्काळाला तोंड देता येत नाही. आणि म्हणून काहीतरी कला संपन्न झालं पाहिजे हे सूत्र त्यांनी डोक्यामध्ये घेतलं. आणि अक्षरशः काही हजार लोक आज महाराष्ट्राच्या बाहेर आज या धंद्यामध्ये यशस्वी झाले. त्यांचं स्थान त्या ठिकाणी उचललं. किंवा मी अनेकदा बघतो की मी कुठल्या तरी गावामध्ये गेलो, उद्या कोचीनच्या विमानतळावर उतरलो, मद्रासच्या विमानतळावर विमानातून उतरलो आणि विमानतळावर बाहेर आल्याच्या नंतर तिकडं लोक लुंगी नेसतात, त्या पद्धतीचे कपडे घालतात. तसे कपडे घालून उभे राहिलेले लोक असतात. आणि मी बाहेर आलं की म्हणतात की रामराम साहेब. माझ्या लगेच लक्षात येतं की जिथं आपल्या भागातून दिसतंय, इथं आलेलं दिसतंय. त्याच्यामध्ये इथं लुंगी घालणारा रामराम साहेब कोण म्हणतात. त्याला मी विचारतो, तू पाहिल्याचा का, तू आटपाडीचा का, होय म्हणतो. आज ही माणसं त्या भागात गेली, त्या लोकांच्या समज झाली, थोडी मग भाषा शिकली, कलेनी कर्तृत्व दाखवलं. आणि त्यांच्या पेढ्या आणि लहानशा जिभांनी सुद्धा आज त्या ठिकाणी वळवल्या. ते सगळं शिकलं. ते शिक्षणाच्या विस्ताराच्या बरोबर गुणात्मक कलात्मक त्याची वाढ कशी होईल या संबंधीची काळजी काही काळामध्ये काही संस्थांनी घेतली. त्यामुळे हे होऊ शकले. आणि या कामाला रयत शिक्षण संस्थेचं लक्ष अधिक आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये मी म्हणतो कमी त्या ठिकाणचा बोजा झाला पाहिजे, पण जो असेल त्याच्यामध्ये सुद्धा अभिरुचीने शेती करण्याची कल्पना केली. आता मी येताना बघत होतो, परिस्थिती मला गंभीर दिसली. सांगोला तालुक्याच्या आजूबाजूला येत असताना हेलिकॉप्टरवरनं माझं नेहमी खाली लक्ष असतं. ठिकठिकाणी शेतकरी होती, शेजारी बागा होत्या, डाळिंबाच्या बागा होत्या, आणखीन काही बागा दिसत होत्या, पण त्या तळ्यात पाणी नव्हतं. आज ही तळी मोकळी झाली. एका मोठ्या दुष्काळाला तोंड देण्याचा प्रसंग आपल्याला आलेला आहे. त्याचा विचार याच्यानंतरच्या बैठकीमध्ये आता गणपतरावांनी त्या संबंधीची परिषद बोलवली, त्याच्यामध्ये आम्ही करू. राज्य आणि केंद्र सरकारच्या समोर त्याच्यात जी काही भूमिका मांडायची ती मांडू. पण ही सगळी संकट येत आहेत, त्या संकटावर मात करण्याच्या संबंधीची आत्मविश्वासाची ही पिढी ही तयार केली पाहिजे. आणि हेच काम आपण रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करत असतो. ते या ठिकाणी केलं जातं.
याचा मला प्रसूनचा आनंद आहे. आणि म्हणून या कामात सगळ्यांनी मदत केली. आता देणगी देणाऱ्यांचा सुद्धा आपण सत्कार या ठिकाणी केला. सामान्यात दुष्काळ आहे, पण दातृत्वाचा सुकाळ या ठिकाणी दिसतो. आणि त्या दातृत्वाचा सुकाळ या ठिकाणी बघायला मिळाला. कोणी 50,000, कोणी 1,00,000, कोणी 10,000, कोणी 5,000. काय देण्याची कुवत असेल त्या आपल्या कृतीनुसार पुढच्या पिढीच्या भल्यासाठी आपण देण्याच्या बद्दलची भूमिका घेतली पाहिजे हा विचार या ठिकाणी झालेला आहे. आणि याचा मला आनंद आहे. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांना विश्वास देतो की तुम्ही जी काही देणगी दिली तुमच्या पैसा उपयोग या ठिकाणी शैक्षणिक दादाच्या विकासाच्यासाठी, विस्ताराच्यासाठी, गुणवत्तेच्यासाठी वापरला जाईल. आणि तुमची पुढची पिढी ही संपन्न कशी करता येईल ज्ञानाच्या बाबतीत याची काळजी ही घ्यायला कर्मवीरांची संस्था ही कटिबद्ध आहे हाच विश्वास त्यांना या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपतो. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जाहे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की